सगळ्यांना सरप्रेम जय भीम. अरे कमीत कमी जय भीम तरी बोला. हा ठीक आहे चला. की जातीने जय भीम आहे. जय भीम. हा आज मी ऍडमिशनला माझ्याकडे पोरं आले होते ना, तिथून सहज आहे ना एक विद्यार्थी आला आणि मला बोलता बोलता मी त्याला जाताना मला विचारलं, मला सर तुम्ही जय भीम आहात का? मला हा. तो मला म्हणलं सर जय भीम. तर मी म्हणलं जय भीम. पण मला म्हणलं सर तुम्ही वाटत नाही जय भीम. अरे वाटत नाही जय भीम वाटायला काही चेहऱ्यावरती दिसावं लागतं. नाही म्हणलं सर तुम्ही वाटतच नाही, तुम्ही बघायला वाटत नाही, तुम्ही दिसायला वाटत नाही. म्हणलं अरे असं नाही, बाबासाहेबांनी सांगितलंय म्हणलं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. ते 3 मूलमंत्र मी लहानपणापासून घेऊन आलो आता इथपर्यंत. मी पण शिकलेलो आहे, ग्रॅज्युएशन झालंय. माझा मोठा भाऊ सिव्हिल इंजिनियर आहे. घरातले सगळे पदवीधरच आहेत आहे ना. आपल्याला बाबासाहेबांनी काय दिलं, एकच गोष्ट दिली हातामध्ये, काय कलम. ती कलम हातामध्ये पाहिजे. ज्या दिवशी तुमच्या हातामध्ये कलम येईल आणि पुस्तक येईल त्या दिवशी म्हणायचं की तुम्ही आंबेडकरवादी झालात. आंबेडकरवादी व्हायला निळा फेटा किंवा निळा झेंडा लागत नाही. आंबेडकरवादी व्हायला आंबेडकरांचे विचार लागतात. तर ते विचार घेऊन तुम्ही सगळ्यांनी पुढे जावं, हीच माझी इच्छा. मी कुठेही गेलो ना, कोणत्याही कार्यक्रमात गेलो की मला लाज वाटायची. कशाची लाज वाटायची? मला माझं आडनाव साळवे सांगायची लाज वाटायची. की साळवे म्हणलं की जातीपातीने मोडलं जाईल, की बाबा कुठेतरी कमी जास्त काय होईल. पण माझ्याकडे आज अकॅडमीच्या जाती धर्माची पोरं आहेत आणि सगळ्या जातीचे धर्म पोरांना माहिती की मी जातीने जय भीम. पण मला त्यांनी कधीच असा तिरस्कार दाखवला नाही, कधीच काही नाही दाखवलं. माझ्या प्रत्येक मुलांनी माझ्या ताटातला घास खाल्लाय. माझ्या प्रत्येक मुलांनी मला ताटातला घास भरवलाय. मला जीवापाड प्रेम केलं. कशामुळं? फक्त एका नावामुळं. कोणत्या? सर नावामुळं. आणि ती सर नावाची पदवी मला फक्त बाबासाहेब आंबेडकरांमुळे भेटली बघा. आज सगळ्या मुलांनी माझ्या अकॅडमीच्या सगळी मुलं मला उचलून धरतात. सगळी मुलं उचलून धरतात. सगळे मला प्रेम करतात, जीवापाड प्रेम करतात खरंच. आणि मी म्हणन मुलांना की काही नाही, जातीपात काही नसतो ना, कोणती जात असते ना धर्म असतो. तुमची कर्तृत्व, तुमचं वर्चस्व म्हणा किंवा कर्तृत्व म्हणा, ते फक्त तुमच्या शिक्षणावरतून दिसतं. तुम्ही शिका, संघटित व्हा आणि मग संघर्ष करा. बस एवढं 2 वाक्य बोलन आणि माझं मी बोलणं थांबवलं. धन्यवाद.